स्मार्ट अहमदनगर न्यूज। सत्तेतील आमदार असलात तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा, डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांना सल्ला। नेवासा प्रतिनिधी। अधिकारी जनतेची कामे वेळेवर करत नसतील तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू नये असा स्पष्ट सल्ला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंगे यांना दिला। सत्ता आणि पदापेक्षा जनता मोठी असून लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठीच असतात असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। नेवासा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानाचा शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। त्या आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले, अधिकारी काम करत नसतील तर आंदोलन करा। तुम्ही सत्तेत असलात, महायुतीचे आमदार असलात तरी लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागे पुढे पाहू नका। तुम्ही आंदोलन केले तर मी स्वतः तुमच्या सोबत येईन। तसेच माझे वडील पालकमंत्री असले तरी मी जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनात सहभागी होईन। प्रशासनाने कोणतेही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे जनतेची कामे करावीत असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी नगराध्यक्ष करण घुले तसेच शासकीय अधिकारी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की पूर्वी ज्या पद्धतीने काम चालत होते ती कार्यपद्धती आता बदलण्याची वेळ आली आहे। सर्वसामान्य नागरिकांशी सन्मानाने वागावे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे आणि त्यांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारायला लावू नयेत। जनतेला तुमची खुर्ची किंवा गाडी नको आहे, त्यांना वेळेत न्याय आणि सन्मानाची वागणूक हवी आहे असे ते म्हणाले। पुढे बोलताना ते म्हणाले, नेवासा तालुका गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून महिलांवरील अत्याचार, बलात्कार, खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल। गुन्हेगारांच्या मतांसाठी तत्वांशी तडजोड करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही। त्याचबरोबर शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर तसेच अभियानाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले। यावेळी बोलताना डॉक्टर विखे पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून अवघ्या एका महिन्यात 5,000हून अधिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळालाय। तसेच शासनाच्या सेवा व सुविधा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरत असून सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नये यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच यावेळी महिला सक्षमीकरणाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की तालुक्यात 2035 बचत गट कार्यरत असून त्यामध्ये 25,500 महिला सहभागी आहेत। अधिकाधिक महिला बचत गट स्थापन करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच विस्तृत बैठक घेणार असून अतिक्रमण नियमितीकरण तसेच शहर विकास आणि गुन्हेगारीवर नियंत्रण यासाठी ठोस निर्णय घेतले जातील। अतिक्रमण आणि अवैध व्यवसायांमधून अनेकदा गुन्हेगारीला खतपाणी मिळते, त्यामुळे अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करून नेवासा तालुका गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करतील असा विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय।